गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काल आपण सत्संग आणि सत्संग मंडळे याविषयी परमपूज्य सद्गुरूंचे मार्गदर्शनपर आशीर्वाद यांचं पठण केलं. सद्गुरूंच्याच गुरुवाणी पुष्प 5 मध्ये सद्गुरू या भागात पुढे म्हणतात, सत्संगाच्या निमित्ताने भक्तांची एकमेकांशी ओळख होते, विचार विनिमय होतो आणि भक्त संघटित होण्यास मदत होते. सत्संगातून तुम्हाला कार्य करण्याची स्फूर्ती, मानसिक उत्साह आणि आनंद मिळाला पाहिजे. ज्ञानदेवांनी प्रथमतः सत्संग स्थापन केले आणि त्यानंतर त्यांचे नाव वारकरी पंथ असे पडले. भक्तांनी सत्संगाचे सतत स्मरण ठेवावे, त्यामुळे आचार सुधारतात. आचार जेवढे चांगले तेवढे उच्च दर्जाचे विचार सुचतात आणि थोड्या अभ्यासाने ते सत्संगात चांगल्या तऱ्हेने मांडता येतात. भक्तांनी आपले अनुभवही सत्संगात सांगावेत. दृढभाव असणाऱ्यांनाच अनुभव येतात. गुरुपौर्णिमेचा उत्सव, पादस्पर्श, चरणस्पर्श वगैरे अनुभव सांगावेत. मात्र त्यामागील हेतू जाहिरात करणे हा नसावा. सर्वांनाच अनुभव येतील असे मात्र नाही. सत्संगामुळे शिष्यात होणारा बदल आणि प्रगती गुरूंच्या आपोआप लक्षात येते. सत्संगात तर ईश्वर सेवा, मनन आणि चिंतन करावेच, पण इतर वेळी सुद्धा गुरु आणि देवाला विसरू नये. परमेश्वराला डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारी माणसं जिथे असतात तिथे परमेश्वराचे अधिष्ठान असते आणि धर्मही असतो. सत्संगातील लोकांनी सुद्धा चातुर्मासात नियम करावा, म्हणजे एखाद्या कार्याचे व्रत घेऊन ते पुरे करावे. अशाने व्यक्तिशः आणि सत्संगातील सर्वांचाच उद्धार होईल. सत्संगात सतत केलेल्या गुरुस्मरणाने एक प्रकारची शक्ती निर्माण होते आणि कालांतराने ती आपण विधायक कार्यासाठी वापरू शकू. कीर्तन, भजन, कथा, प्रवचन हे सर्व सत्संगच आहेत, पण गुरु आज्ञेप्रमाणे आचरण करणे हा अधिक मोठा सत्संग आहे. परमपूज्य सद्गुरू म्हणतात की सत्संगात मी काही आशीर्वादपर संदेश देत असतो, त्यावर विचार आणि चिंतन करा, म्हणजे हळूहळू त्यातील मतितार्थ लक्षात येईल. सत्संग हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. मुळात आपला धर्म सुद्धा वादविवादाचा नसून संवादाचा आहे. सत्संग कुठल्याही पंथाचा व पंथीय विचारांचा नसून ईश्वराच्या अधिष्ठानाचा आहे. सत्संग म्हणजे गुरुसेवाच होय. आपण जर गुरुसेवा तन्मयतेने करू शकलो नाही तर आपण अगदी सामान्य जीवन जगत आहोत असे समजण्यास काही हरकत नाही. सत्संग हे व्रत आहे आणि गुरूंवरील श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ही श्रद्धा कृतीत दिसली पाहिजे. आपल्या श्रद्धेचा एक भाग म्हणून आपण सत्संगात हजर राहावे. सत्संग हे धर्मकार्य मानावे. धर्मकार्य करताना एक नियम आहे की त्यात व्यत्यय येतोच. सर्वसाधारण माणसाला याचे दुःख होते, पण व्यत्यय म्हणजे संकट नसून कार्य पूर्ण होणार याचे प्रतीक आहे. अनेक संतांना नको ते लोकापवाद आधी सहन करावे लागले, पण एकदा लोकांना त्यांच्या कार्याची महती पटल्यावर ते समाजात वंदनीय ठरले. सत्संगाचे कार्य करणे म्हणजे गुरुसेवाच. ते कार्य आपले मानले की त्या कार्याबद्दल तळमळ, ईर्ष्या आणि अभिमान उत्पन्न होतो, पण तेच कार्य आपले नाही असे मानले
की आपले संकल्प कधी पुरे होतील असे विचार मनात यायला लागतात. परमपूज्य सद्गुरू म्हणतात, हा सत्संग श्री गुरूंच्याच प्रेरणेने सुरू झाला आहे आणि त्यांची प्रेरणा सतत पाठीशी राहावी यासाठी स्वतः परमपूज्य सद्गुरू त्यांच्या गुरूंना म्हणजे परमपूज्य श्री नृसिंह सरस्वती स्वामींना प्रार्थना करतात, देवा, आम्ही जे कार्य करू त्यासाठी आपला आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सामान्य भक्त आहोत. आमच्याकडून अनन्य भक्ती व्हावी एवढी कृपा आमच्यावर सतत राहू दे आणि आमच्या सत्संगाला पाठिंबा असू दे. श्री गुरुदेव दत्त. जी भक्त मंडळी या संप्रदायात नव्याने जोडली गेली आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगावेसे वाटते की परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी हे भगवान श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी ईश्वर साधनेत व्यतीत केले आहे. त्यांच्या या दिव्यत्वाची खूण म्हणून दत्त देवस्थानाच्या आवारात एकाच मुळीतून वड, औदुंबर, पिंपळ हे देववृक्ष प्रकट झाले आहेत. या कल्पवृक्षाची प्रचिती भाविकांना नित्य नियमाने येत असते. येथील देवदेवतांवर नित्य अभिषेक व धार्मिक अनुष्ठानेही केली जातात. गुरुपौर्णिमा, श्री शंकराचार्य जयंती, श्री दत्तात्रेय जयंती आणि परमपूज्य सद्गुरूंची जयंती हे उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावण वद्य 14 शके 1921 दिनांक 8 सप्टेंबर 1999 या दिवशी सद्गुरूंनी आपला देह पंचतत्वात विलीन केला. परंतु त्यांची शक्ती आजही तेथे वास करून आहे व भक्तांकडून कार्य करून घेत आहे. परमपूज्य सद्गुरूंनी स्थापन केलेले सत्संग मंडळ आजही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. परमपूज्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे दर महिन्याला सत्संग सुरू आहेत आणि महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आजही त्यांच्या विचारांचे, मार्गदर्शनाचे, आशीर्वादांचे ग्रंथ महाराजांचे भक्त प्रसार कार्यातून जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवत आहेत. या कार्याला परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे आशीर्वाद आहेत. श्री गुरुदेव दत्त.